ये लोगों ने जानबूझ के इतनी उल्टी सुल्टी बातें कर दी इन्होंने, ये लोगों ने बोले अभी ये फिर वापस मुसलमान बन गए, ये वो यूँ हो गए, क्या क्या बड़बड़ की उन्होंने। उद्धव साहब डरे नहीं के सामने हैं। मैं जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी ऑन वक्फ बोर्ड का सदर था, चेयरमैन था, और मेरे मेंबर कौन थे मालूम ना, बनत वाला साहब, और पूरे 12 राज्यों में जाके आया था मैं, 12 राज्यों में, और वक्फ बोर्ड की जो प्रॉपर्टी हर राज्य में जाके बचाया था मैंने ज्यावेळेस या शहराचं नाव माननीय बाळासाहेबांनी संभाजीनगर ठेवलं होतं की आजपासून हे संभाजीनगर, त्याच वेळेस त्यांना एक आठवण करून दिली की रत्नपूर, खुलताबादचं रत्नपूर हे झालं पाहिजे, त्यांनी सांगितलं हे पण झालं पाहिजे, आणि म्हणून त्यावेळेसपासून आम्ही रत्नपूर आणि संभाजीनगर म्हणतो. जरी आत्ता ह्यावेळेस उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते पास केलं असेल. सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, सलीमभाई, त्यानंतर आमच्या ताई साहेब यांचं सुद्धा सलीमभाई खामगावकर यांना मी विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. आमचे भाईजान इलियास भाई यांचं सुद्धा खैरे साहेब स्वागत करत आहेत. आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजयजी हरणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. या ईद मिलन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आज आपण आपली प्रमुख उपस्थिती आहे, काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अंगीकृत संस्था म्हणजे महाराष्ट्र वाहतूक सेना, शिव वाहतूक सेना, आणि आमचे जिल्हाप्रमुख जे आहेत सलीम खामगावकरजी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ईद मिलनचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. सर्वच जण त्या ठिकाणी, कारण आम्ही जातीवादी नाही आहे, आम्ही सगळ्यांना एकत्र करून चालतो, आणि निश्चितच मी सांगतो की आज हा कार्यक्रम या ठिकाणी जो झाला आहे तो आमच्या सलीम भाईंनी ठेवला आहे. त्याचप्रमाणे शकील बाबू कव्वाल पंचरंगी हे नागपूरहून आले इथे, आणि त्यांनी त्या ठिकाणी अगदी छोट्या मुली वगैरे मुलं सगळे त्यांनी खूप चांगलं गाणं गायलं. शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी जे काही तलवार वगैरे हे ते गाणं असतं ना, ते एकदम छान गाणं. परंतु मी या ठिकाणी सांगतो आमची शिव वाहतूक सेना जी आहे, महाराष्ट्र वाहतूक सेना, त्याच्यामध्ये सर्व धर्मीय आहेत, म्हणजे हिंदू आहे, मुस्लिम आहे, दलित बंधू आहे, बाकी सरदारजी सगळे आहेत, आणि ही बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना थांबते. दळवी साहेब आमचे प्रमुख आहेत त्या, आणि मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आज सलीमबाईंनी खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. मी सकाळीच अनवा देवस्थानला जाणार होतो, काही कार्यक्रम आहे तिथे, परंतु मी म्हटलं की हे कार्यक्रम असं ॲडजस्ट करून तिकडे जाऊ, म्हणून मी या ठिकाणी इथं यावेळेस आलो. परंतु आज वाहतूक सेनेचे सर्व कार्यकर्ते खूप जबरदस्त काम करतात. रिक्षा आहेत, कार आहेत, म्हणजे ती काळी पिवळी आहे, ट्रक्स आहे, हे सगळे जितकं पण वाहतूक चालते ते वाहतुकी दृष्टिकोनातून या ठिकाणी सलीमबाईंनी खूप नेतृत्व केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो RTO असतील, पोलीसवाले असतील, ट्रॅफिकवाले असतील किंवा महानगरपालिका असतील, तिथे ते डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी आणतात. मी या ठिकाणी आज सांगेन की हिंदू मुस्लिम एकता ही इथून तुम्ही जर पाहिली, फक्त पॅकेट देऊन त्या ठिकाणी किंवा त्यांना सौगात का म्हणता ना, ते देऊन त्या ठिकाणी खुश करायचं नसतं, मनापासून प्रेम करायचं. माझे मित्र आज या ठिकाणी आहे, किरमाणीजींनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत किती काम केलं, खूप फिरले, आणि मग असं हे सगळी मंडळी फिरली, मग त्याच्यामध्ये काही जातीवाद आला का नाही, पण काही जातीवादी लोकांनी मुद्दाम त्या ठिकाणी माझ्यावर टीका केली होती, हे शिरकुर्मा खाली चाललं आहे, हे असं केलं, हे तसं केलं, हे अरे प्रेम कशाला म्हणतात. आज तुम्ही काय करायला लागले, आता तुम्हाला आठवण आली का? परंतु मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे कधी जातपात मानत नव्हते. त्याचप्रमाणे उद्धवजी तर त्यांच्यापेक्षा पुढे आहे, ते कधी जातपात मानत नाही, सर्व धर्मीय त्यांच्याकडे नेहमी येतात. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आज ईद मिलनाच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्व धर्मीय लोकांना, सर्व धर्मीय
ईद मिलन कार्यक्रमात उपस्थित आहे सगळेजण, तर त्या दृष्टिकोनातून सर्वांना शुभेच्छा देतो मी. साहेब, आपली एक जुनी मागणी, आपण खुलताबादला रत्नापूर खूप जुनं म्हणतो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून आपण खुलताबादला रत्नापूर म्हणत आहोत. आता रत्नापूरचं नामांतर करण्याचा विषय आलेला आहे. तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे का राज्याचं आणि देशाचं सुद्धा नाव बदला आणि बापाचंही नाव बदला. ते आता त्यांचं काही राहिलं नाही आहे, त्यांना कोणी विचारत नाही आहे आणि म्हणून ते काहीतरी हातपाय आपटतात असं काहीतरी करण्यासाठी. परंतु ही मागणी ही 8 मे 1988ला ज्यावेळेस या शहराचं नाव माननीय बाळासाहेबांनी संभाजीनगर ठेवलं होतं की आजपासून हे संभाजीनगर, त्याच वेळेस त्यांना एक आठवण करून दिली की रत्नापूर, खुलताबादचं रत्नापूर हे झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं हे पण झालं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेसपासून आम्ही रत्नापूर आणि संभाजीनगर म्हणतो. जरी आत्ता ह्यावेळेस उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते पास केलं असेल म्हणजे संभाजीनगरच्या बाबतीत, अजून रत्नापूरचं बाकी आहे. म्हणून हे जे आहे ना, हे शिंदे गटाचे लोक हटकून त्यांना असं वाटतं की बाबा आपण क्रेडिट घ्यावं किंवा भाजपचे लोक आपण क्रेडिट घ्यावं म्हणून ते करतात. पण हे नाव ऑलरेडी खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. साहेब, संभाजीनगर असेल किंवा रत्नापूर असेल, हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शब्द होते, त्यांनी नामांतर केलेलं आहे. शिंदे गट त्याचं क्रेडिट घेतं असं वाटतं? नाही, क्रेडिट नाही, ते घेऊच शकत नाही. कारण ते सुद्धा त्यावेळेस आमच्याबरोबर होते, त्यावेळेस रत्नापूर आणि संभाजीनगर म्हणायचे, मग ते घेऊ शकत नाही. धन्यवाद. सर वक्फ बोर्ड का कायदा आया है, शिवसेना को कैसे रूप में देखती है? मैं आपको ये बताऊंगा अभी सबके सामने. मैं जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी ऑन वक्फ बोर्ड का सदर था, चेयरमैन था, और मेरे मेंबर कौन थे मालूम ना, बनात वाला साहब, और पूरे 12 राज्यों में जाके आया था मैं, 12 राज्यों में, और वक्फ बोर्ड की जो प्रॉपर्टी हर राज्य में जाके बचाया था मैंने बचाया था, क्योंकि अतिक्रमण लोग कर रहे थे. दिल्ली में तो ऐसा हुआ था कि दिल्ली में 100 रुपये महीना और लाख रुपये रोज़ कमा रहे. मैंने पूरी कमेटी ले गया था, पुलिस लेके गया था, उनको बोला खाली करो साहब. बोले नहीं कैसा खाली करो, वक्फ बोर्ड को कोई उसमें ये नहीं मानो, चलो खाली करो. फिर बहुत 2-4 घंटे लगे, फिर उसमें फिर उन्होंने 1 लाख रुपये पर डे, 1 लाख रुपये महीना, 100 रुपये से 1 लाख महीना कर दिया था. मैं कहूँगा कि आज वक्फ बोर्ड के जो हम लोगों ने जो किया था वो माननीय उद्धव साहब ने आज आपने देखा होगा ये किया, लेकिन इतना हमने सपोर्ट किया. हमको इतनी ये लोगों ने जानबूझ के इतनी उल्टी सुल्टी बातें कर दी इन्होंने, ये लोगों ने बोले अभी ये फिर वापस मुसलमान बन गए, ये यूँ हो गया, क्या क्या बड़बड़ की उन्होंने. उद्धव साहब डरे नहीं. ये कहूँ आप लोगों ने तारीफ़ करना चाहिए कि माननीय उद्धव साहब ने अपने को वक्फ बोर्ड के इसमें सपोर्ट किया करके, क्योंकि दिल्ली बाकी गाज़ियाबाद इधर उधर सब दंगे फसाद चालू हो गए. तो मैं ये कहूँगा कि आपने उद्धव साहब को धन्यवाद देना चाहिए कि उद्धव साहब आपने ये सब किया हो, धन्यवाद. शिवसेना आपके साथ में है, यही मैं कहना चाहता हूँ. सर एक आखिरी सवाल, देश में ऐसी घटनाएं भी घट रही है कि कुछ जयंती के अवसर पर दरगाह में मंदिर पे भगवा झंडा लहराते थे, कैसे हिंदुत्व का अपमान नहीं होता? नहीं, उसमें गए बारी को जो हुआ था ना, गए बारी को अपने किराड़पुरम में जो हुआ था 2 साल पहले की बात है, तो ऐसे ही हुआ था. ये अति उत्साही जो जाते हैं ना वो करने ही जाते हैं. उनको मालूम नहीं कि भाईचारा अगर है तो अपने शहर में शांति प्रस्थापित होगी. सबको एक में से काम रहता, हिंदू को भी मुसलमान से काम रहता, मुसलमान को भी हिंदू से काम रहता. लेकिन ये जानबूझ के जो बीजेपी के कुछ लोग जानबूझ के बातों को खराब करने की बात हो रही है. उनको मालूम नहीं है कि अभी सीएम कब पीएम सीएम कब तक रहेंगे. सरकार आता है, सरकार जाता है, इसलिए कुछ ना कुछ आगे पीछे होगा, ये मैं बताऊँगा. आणि असंच प्रेम आणि सर्वांचं एकी भाईचारा असंच ठेवा, एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आज ईद मिलदचा कार्यक्रम ठेवला, सर्व धर्म समभाव जोपासत आहात, काय सांगाल? माजी खासदार चंद्रकांत खैरे असतील, विरोधी पक्षवाले असतील, सगळ्यांना आपण एकत्र आणण्याचं काम केलं आहे, काय वाटतं? सगळ्यात पहिले सर्वांना माझा परिचय आहे तरी देतो. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर, संघटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्हाला शिकवण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची की कोणतंही काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या उद्देशाने आपली महाराष्ट्र वाहतूक सेना चालत आहे. आणि आजच्या घडीला आपण ज्यावेळेस बघत असाल, शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, जे सरकार आपल्या देशाला लाभलेलं आहे, राज्याला लाभलेलं आहे, त्याच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे, तरीसुद्धा हे सरकार गप्प आहे. आणि धार्मिक कार्यक्रम राबवून आपण एकमेक दुसऱ्यांच्या धर्माबद्दल किती आदर आहे
त्या उद्देशाने आपण महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत आहे आणि त्या कार्यक्रमाचं राहीव उदाहरण तुम्ही बघितलं. माजी खासदार सन्माननीय श्री चंद्रकांतजी खैरे साहेब इथं यांनी मार्गदर्शन येऊन केले, भेट दिली, सदिच्छा भेट दिली. तसे आमचे मोठे बंधू इलियासभाई किरमानी साहेब यांनी इथे भेट दिलेली आहे. तसे काँग्रेस ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मोहम्मद बशीरभाई, नाहीद फारुकी ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मोहम्मद फारुकीभाई, तसेच आपल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे आम्ही नवीन कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शहरामध्ये धडाडीने काम चालू आहे, लीगल विधी सल्लागार म्हणून आम्ही लीगल ॲडव्होकेट ज्यांची आत्ता खैरे साहेबांच्या हस्ते नियुक्ती केली असे आमचे ॲडव्होकेट धनगर साहेब या माध्यमातून सर्व आलेल्या पदाधिकारी, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे आमचे लाडके स्नेही समन्वयक MD फारुक साहेब, तसे आमचे जिल्हा सचिव फेरोजभाई, जिल्हा आपले शहर साहेब, एकीकडे शिवसेनासारख्या पक्षात राहून सने आपण हिंदू मुस्लिम एकोपा जपत आहात, पण दुसरीकडे औरंगजेब असेल, औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण खराब होतं आहे. आता खुलताबादचं रत्नापूर आहे व बोर्ड आहे, यावरून काही असामाजिक तत्व हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. याकडे कसं? या माध्यमातून मी पहिलेच बोलताना मी उत्तर दिलं की या देशामध्ये आमच्या भारत देशाच्या जनतेचं दुर्दैव म्हणावं लागेल की सरकार निकामी आहे. या सगळ्या गोष्टी उठताना सरकार काय करतं आहे? सरकार याला जबाबदार आहे. मग कोणत्याही धर्माबद्दल जर कोणी अपशब्द वापरत असेल, यांना वक्फ बोर्डचा कायदा बनवायला वेळ आहे. मग धार्मिक क्षेत्रामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करतात, मग तो कायदा कधी बनवणार? यांची पोळी भाजणार नाही. म्हणून हे निकामी लोक तो कायदा बनवत नाही. आमची मागणी आहे आपल्या प्रतिनिधी चॅनलच्या माध्यमातून की आपण सर्व धर्म समभाव, आम्ही सर्व धर्मीय ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतोय की सर्व धर्म समभाव जसा देशाचा लोगो आहे तसा तो सर्व धर्म समभाव सांभाळला गेला पाहिजे. तशी तरतूद तो बिल का पास करत नाही, त्याच्यामध्ये इन्कम भेटणार नाही असं आम्हाला वाटतंय. त्या माध्यमातून आलेल्या सर्व पत्रकार, मीडिया, नेते, माझे मोठे बंधू व सर्व पाहुणे आलेले यांचं या कार्यक्रमामध्ये मी आभार व्यक्त करतो. साहेब आपण बोला. साहेब, गुरु शिष्यांची जयंती आहे, उद्या महात्मा फुलेंची जयंती आहे आणि परवाच्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या निमित्त सर्व जयंतीला आपण काय शुभेच्छा? सर्व जनतेला आम्ही ज्या पद्धतीने आम्ही ईद मिलनचा कार्यक्रम घेतला त्याच पद्धतीने आम्ही सर्व धर्माचे सर्व महामानव यांची जयंतीनिमित्त सर्व जनतेला आजच 3 दिवस अगोदर या सर्व जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल येणार आहे. त्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला धर्म समजू नका, सर्व जनतेला, कारण की महामानव घटनेचे शिल्पकार आहेत. त्या माध्यमातून त्यांनी कायदा बनवलेला आहे. तर भारत देशाच्या सर्व जनतेला त्यांच्यावर अभिमान आहे व सर्व जनतेला 14 एप्रिलच्या महाराष्ट्र वाहतूक सेना व इलियास किरमानी साहेब यांच्या माध्यमातून व आमचे मराठवाडा ऑटो रिक्षा युनियन, आपले काँग्रेस ऑटो रिक्षा युनियनच्या माध्यमातून, नाहीद फारुकी ऑटो रिक्षा युनियनच्या माध्यमातून व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या शहर व जिल्हा कार्यकारिणी औरंगाबाद यांच्या माध्यमातून कोटी कोटी शुभेच्छा. के नाम से ये कार्यक्रम किया गया, इसके ऊपर आपकी उपस्थिति क्या करें? सलीम भाई ने जो आज शिरखुर्मे का प्रोग्राम रखा, ये सलीम भाई को मैं कई सालों से जानता. उन्होंने जिस तरीके से रिक्शा यूनियन चलाते, उसमें सारे धर्म के लोग हैं, उसमें हिंदू है, मुसलमान है, दलित है और भी अलग अलग समाज के लोग हैं और सबको ये लेके चलते. और ये आज ये उन्होंने शिरखुर्मे का प्रोग्राम रख के एक शहर में अच्छा मैसेज दिया. आज ख़ास तौर पे किस तरीके के माहौल है आप लोगों को मालूम है, उसमें आज एक हिंदू मुसलमानों को एक जगह करने का एक अच्छा मैसेज दिया और एक नए तरीके का रखे. एक क़व्वाली का प्रोग्राम जो नागपुर से या राजस्थान से आए सलीम में बता रहे थे, एक शहर में एक नया अच्छा एक प्रोग्राम जो रखे. मैं उनको ख़ास मुबारकबाद देता हूँ सलीम भाई को. ऐसे मौके पे आप ऐसे प्रोग्राम रखते जाइए ताकि शहर में हिंदू मुसलमान सब मिल के काम करें और अपना शहर बचा रहे.